राजेंद्र गांजरे यांची बहुजनाय वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना आहे। या संघटनेमार्फत वनविभागातील क्षेत्रीय व कार्यालयीन वन कर्मचाऱ्यांच्या अनुकंपाधारकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी संघटना नोंदणीकृत केलेली आहे। संघटना अस्तित्वात आली तेव्हापासून विनंती अर्ज आल्यानंतर प्रशासन व शासनाकडे 7 महिन्यापासून सामान्य प्रशासन विभागाचे 3 मार्च 2018 व 27 एप्रिल 2018 नुसार वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे। सभा लावून चर्चेकरिता बोलविण्यात यावे असाही प्रयत्न केलेला आहे, परंतु वन प्रशासनाने व शासनाने दाद न देता आम्हाला उलट त्यांनी शासनाचा संदर्भ देऊन शासन मान्यता प्राप्त नाही, उलट आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, जे की गैरसंवैधानिक आहे। या संघटनेच्या मूलभूत अधिकाराचा व समानतेचा हनन होत आहे। त्यामुळे पर्यायाने पहिले पत्रकार परिषद घेऊन विनंती केली आहे की आमच्या मागण्यांकडे दुर्लक्षित करू नका। आम्ही शासनाचाच एक भाग आहोत आणि अनुकंपाधारक सुद्धा वन विभागाचाच एक भाग आहे। त्यामुळे अन्याय निवारणाकरिता अमरावती मुख्यालयी तात्काळ बैठक आयोजित करून चर्चा आयोजित करावी। उलट पक्षी दखल न घेता सोडवणूक न करता आमचे मनोधैर्य व मनोबल खच्चीकरण करण्याचा आणि शिस्तभंग विषयक बडगा उगारून दाबण्याचा प्रयत्न होतो आहे। यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यामधून हेतू दिसून येतो, म्हणून या संघटनेने पत्रकार परिषद घेतली आहे। मी राजेंद्र गांजरे, बहुजनाय वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष। ह्या संघटनेमार्फत वन विभागातील क्षत्रिय व कार्यालयीन वन कर्मचाऱ्यांच्या अनुकंपधारकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी संघटना नोंदणीकृत केलेली आहे। संघटना अस्तित्वात आली तेव्हापासून आमच्याकडे विनंती अर्ज आल्यानंतर प्रशासन व शासनाकडे 7 महिन्यापासून सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय दिनांक 3/3/18 व 27/4/18 नुसार वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे। सभा लावून चर्चेकरता बोलवण्यात यावे असाही प्रयत्न केलेला आहे, परंतु वन प्रशासनाने व शासनाने दाद न देता आम्हाला उलट त्यांनी शासनाचा संदर्भ देऊन शासन मान्यता नाही, उलट आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, जे की गैरसंविधानिक आहे। आमच्या मूलभूत अधिकारांचा व समानतेचा हनन होत आहे। त्यामुळे पर्यायाने पहिले पत्रकार परिषद घेऊन विनंती करावी वाटते की आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका। आम्ही शासनाचा एक भाग आहोत आणि अनुकंपाधारक सुद्धा वन विभागाचा एक भाग आहे। त्यामुळे अन्याय निवारणाकरता अमरावती मुख्यालयी तात्काळ बैठक आयोजित करून चर्चा आयोजित करावी। आतापर्यंत माननीय वनमंत्री महोदय, सचिव वने, अप्पर प्रधान मुख्य सचिव नागपूर, मुख्य सचिव अमरावती यांना संविधानाचे चौकटीत राहून नियमानुसार स्थानिक पातळीवरील व वरिष्ठ पातळीवर प्रशासन व शासनाला पत्रव्यवहार केला। उलट पक्षी दखल न घेता सोडवणूक न करता आमचे मनोधैर्य व मनोबल खच्चीकरण करण्याचा आणि शिस्तबंध विषयक बळगा उगारून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न होत आहे। आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यामधून हेतू दिसून येतो, म्हणून आम्हाला पत्रकार परिषद घेण्यासाठी सामोरे जाण्याचे मुख्य कारण आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।